मग गेली का ती पोरं गावातनं मित्र तुमचे? ढोंगणाला खोट लावून पळाले. धुलाईच केली तुम्ही तशी. पण कुलकर्णी हे तुम्ही सांभाळायला हवा. हे गंगाधरचं प्रकरण अंगाशी आलं असतं. अहो नेमका अडखळलो. नाहीतर त्या वेड्यावर कोण विश्वास ठेवणार आहे? मी कोणीही विश्वास ठेवला नाही तरी त्याचा चुलत भाऊ म्हणून मला विश्वास ठेवावा लागला. आणि खाली फुकट पोलिसांचा मार खावा लागला. काय आहे भास्करराव, ज्या दिवशी या लाईनमध्ये यायचं ठरवलं ना तेव्हाच मनाशी पक्क केलं की असा मार बऱ्याच वेळा खावा लागणार आहे. आणि त्या हिशोबाने जास्त पाहुणचार नाही घेतला पोलिसांनी. बस आयोडेक्स मलिये काम पे चलिये. हे बघा, माझं तुमच्याशी काही वैर नाही. झालं गेलं विसरून जा. तुकाराम, तुझ्या भावाला कुठल्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही, मी शब्द देतो. आणि माझ्याला काही काम निघालं काही तर संकोच न करता मला फोन करायचा. निघा आता. फुकटमध्ये मेला पाणी कम. तुझ्या या भावामुळे हा, आणि आम्ही आमचा जीव वाचवायला पळून गेलो ना तर दुनिया थुकेल आमच्यावर. ए मधुसूदन पाटील, आम्ही आता हे गाव सोडणार नाही. चरबी वाढली आहे काय तुमची? विसरला काय माझी ताकद? ए, मी एक बोलू काय? तुम्ही काय बोलता आपल्याला काय कळत नाही. पण एक सांगतो, ये भाडखाव, तुला आणि तुझ्या या 2 छक्क्यांना आपण कुत्र्यासारखा मारणार. हे बघा, वेडेपणा करू नका. इथून सही सलामत बाहेर पडू शकणार नाही आहात तुम्ही. 100% जाणार. पण तू नको घाबरूस, इतक्या लवकर नाही मारणार तुला. काय ना पाटील, एवढं सोपं मरण तुझ्यासारख्या शोभा देत नाही. आजपासून 13व्या दिवशी मारू तुला, पण त्याच्या आधी ह्याला आणि त्याला. आता 13 दिवस रोज थोडा थोडा मर. 13व्या दिवशी सूर्यास्ताच्या आत तुझ्या 13व्याचं जेवू आम्ही. जेवायचं काहीतरी बोललास ना? या आपण श्राद्ध जेवणार. मधुसूदन पाटील, आजपासून उलट्याकडे मोजायला सुरुवात कर. तर